विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन. एक पृथ्वी एक आरोग्य उपक्रमाची संकल्पना. विशाखापट्टणममध्ये रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिकांचा योगाभ्यास. देशभर 3.5 लाखापेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांचा योगाभ्यास. योग दिनानिमित्त वारकरी भक्ती योग उपक्रम. छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक बीबी का मकबरामध्ये योग दिवस साजरा. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला योगा. माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. पोलिसांकडूनही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. नाशिक शहर पोलिसांनी पोलीस आयुक्तांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत एकत्र येऊन साजरा केला योग दिन. महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांचा व्यूहरचना करण्यास प्रारंभ. 110 मराठी भाषिक वॉर्डवर विशेष लक्ष देणार. आज कोकणासह घाटमाथ्यावर दमदार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट. रायगडमधील दरडप्रवण 392 गावांना सतर्कतेचा इशारा. पोलादपूर तालुक्यातील 71 गावं अतिधोकादायक दरडप्रवण गावं म्हणून घोषित. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द प्रकल्पातून 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाचं पाऊल. वैनगंगेसह जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या जायकवाडी धरणात 292 क्युसेकनं पाण्याची आवक. धरणाचा साठा जवळपास 30%वर. गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 5.5% होता. मुंबईमध्ये मिठी नदीसह छोटे नाले गाळातच. नाल्यांमध्ये अजूनही 1,20,000 मेट्रिक टन गाळ. मुंबईमध्ये पावसाचं आगमन लवकर झाल्यामुळे नाले सफाई अपूर्ण. राज्यात कोरोनाचे नवे 53 तर मुंबईमध्ये 11 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या आता कमी होण्याची अपेक्षा. पहिलीपासून 3री भाषा शिकवण्याचा जो धोरण आखला गेला त्यासाठी कला क्रीडा विषयांना कात्री. कला क्रीडाच्या तासिकांची 10 ते 25 मिनिटं कापली. शालेय शिक्षण विभागाकडून पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्राचा स्वीकार. 19 आणि 20 जुलैला होणार BBA, BCA, BBMची अतिरिक्त CET परीक्षा. राज्यभरातून तब्बल 25,500 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. 27 जूनपर्यंत करता येणार अर्ज. बस पास शाळेतच मिळणार असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. तासनतास रांगेत उभं राहून काढावा लागत होता पास. नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये बिबट्यानंतर तरस प्राण्याचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरात हरवलेल्या 6 लाख रुपयांच्या 31 मोबाईलचा पोलिसांकडून शोध. जोड अभावी पोलीस ठाण्यातील DB पथकाची उल्लेखनीय कामगिरी. जालन्यात दुचाकीवर असलेल्या मायलेकीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाट्याजवळची घटना. नागपुरात भाजपचे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची हत्या. खापरखेडा पोलिसांकडून 3 रेती व्यावसायिकांना अटक. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मोबाईल दुकानाला आग. लाखो रुपयांचे मोबाईल जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात नारिंगरे इथे बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात. 4घांचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं घेतली गंभीर दखल. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यामध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात. रिक्षाचा चक्काचूर, 1 जण जखमी, 4 जण जागीच ठार.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पालखी बघायला गेलेला 16 वर्षीय मुलगा मुळा नदीमध्ये पडला. तोल जाऊन नदीत मुलगा पडल्यानंतर बांधकामाच्या लोखंडी पिलारला अडकून राहिला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण. Thank you.